हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर सकाळ झाली बघा 7 वाजलेत आणि हे बघा आमच्या दारात किती छान कोकिळा येऊन बसले. दोन आहेत बरं का, दोन आहेत ते बघा. किती सुंदर वाटतात. दोन जोडी येऊन बसलेली बरं का ती, आणि एकदम डोळे लाल लाल आहेत बरं का त्यांच्यावाले. एकदम किती छान वाटतात बघा. आमच्या इथं सकाळ सकाळ आमच्या झाडावर ना चिमण्या वगैरे येतात, पोपट येतात, बरेचसे पक्षी येतात बरं का. कारण की यांना ना पाणी वगैरे ठेवलेलं असतं मी इथं प्यायला ना, आणि ह्या टाकीचा नळ आहे ना कंटिन्यू मी चालू ठेवत असते, कारण थोडं थोडं पाणी गळत असतं त्यातनं. मग ते पाणी प्यायला वगैरे येत असतात, त्याच्यामुळे तर भरपूर पक्षी बघायला भेटतात. तुम्ही ऐकू शकता थोडा थोडा आवाज पण येतोय पक्ष्यांचा बरं का. सकाळ सकाळ भारी वाटतं. चिमण्यांचा चिवचिव, ते बघ कोंबड्यांचा खक आवाज वगैरे येत असतो. तर बघा ना सकाळ सकाळ किती छान प्रसन्न वातावरण. कारण की आता पक्षी वगैरे बघायलाच राहिलेले नाही कुठं, त्याच्यामुळं आम्ही नाही का असं बघायला भेटावं म्हणून इथं नाही का त्यांना. आणि सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत ना, त्याच्यामुळं आम्ही पाणी वगैरे भरून ठेवत असतो. मी तर भरपूर पाणी भरून ठेवते. तुम्हाला दिसतंय का नाही माहिती बघा. थांबा एक मिनटं. इथं काळं डबडं एक आहे ना छोटंसं, ते भरून ठेवलं. आणि हे बघा देवांशी मध्येच आला. देवांशी कालची हेअरस्टाईल सांगा आणि आजची हेअरस्टाईल सांगा बघा कशी देवांची. देवांची हेअरस्टाईल बघा टकले हेवांची गँग आहे का नाही देवांशी? हां, कशाची गँग आहे? टकले हेवांची गँग आहे. हाताने कात्रीने केस कापून घेतल्यात त्याने लई चित्र बोर येते. आणि चिमण्या वगैरे सकाळ सकाळ हे करतायत, चिवचिव करतायत बघा ना. सकाळ सकाळ कोंबड्या वगैरे कशा छान आल्यात बघा ना. अशा तो बघायला भेटत नाही सिटीत, तर कुठं बघायला भेटत नाही. गावाकडचं वातावरण एकदम छान आहे आणि खरंच शांत वातावरण बरं का. सिटीपेक्षाच्या जीवनापेक्षा तर ना गावाचं वातावरण एकदम सकाळ सकाळ शांत शांत असतं बरं का. खरंच खूप भारी वाटतं. आणि आता हे कोकिळे वगैरे बसले तर किती वेळ झालं जोड आली बरं का दोघांची. मला इथनं पण दिसायची नाही. आता लई आतमध्ये बसले ते दोघं जण जाऊन बरं का. आणि बसवले किती सुंदर असा उगवला आहे तिथं मस्त छान वाटतंय बघा ना. सकाळ सकाळ वातावरणच मस्त वाटतंय. करमून जाते सकाळ सकाळ. आम्ही तर उठल्या जरा वेळ बसतोच. करूया नंतर कंटिन्यू. आणि तर आमच्या चिवताईने ना ते खोकडं ठेवले बरं का. कारण की ह्याच्यामध्ये ना तांदूळ ठेवते, पाणी ठेवते. ह्याच्यात पण चिमण्या आहे ना बरोबर येऊन बसतात बरं का. येतात, खात्यात आणि जातात निघून. आमच्या चिवताईला पण लय आवडतं म्हणते मम्मी. त्यांना कोण देणार ना जेवायला. त्यांना काही लहान लेकरांना कळतं ना, म्हणून ती त्याच्यात ना रोज त्यातलं तांदूळ ठेवते, कुठं पाणी ठेवते. तांदूळ संपलं तर विकत का होईना घेऊन येते, पण त्याच्यात ठेवते ती त्यांच्यासाठी. बघा आवाज येतोय का तुम्हाला? किती छान सकाळ सकाळ बघा बघा. आम्हाला तर खरंच खूप आवडतं बघा ना. किती सुंदर आहे का कोणाच्या दारात. चिमण्या आहेत, पोपट आहेत, कोकिळा आहे. किती छान काय खेळत आहेत बरं का त्यांनी इकडून इकडं. बघा सगळा सगळा किती कानावर मस्त आवाज पडतोय बघा ना. छान वाटतं. नाही बघा इकडं कोंबड्या वगैरे कोंबड्या पण आहे बरं का. तर आता आमचं झाडून वगैरे सगळं झालेलं आहे. तर कोकिळांची चिवचिव किती. घ्या आवाज घ्या जरा गाण्यावर. तर बघा आता माझ्या भाकरी पण होत आल्यात बरं का. आणि मी आता भाकरी करते. बाकीचे कामं वगैरे झाले, कपडे वगैरे झाले, मुलं शाळेत गेलेत आणि मी आता भाकरी करून घेते बरं का. मुलं आता घरी वगैरे येतील ना, तर जेवायला भूक लागेल त्यांना म्हणून भाकरी करते. तर बघा ह्या माझ्या ज्वारीच्या भाकरी. आणि अजून बराचसा स्वयंपाक राहिला. भात वगैरे बनवायचा, भात आहे, भाजी आहे, असं नाही का बरेचसं बनवायचं आहे. तर भेटूया नंतर. हाय हॅलो गुड आफ्टरनून. मी दया सगळ्यांचं स्वागत करत आहे मी तुमच्या नवीन ब्लॉगमध्ये. हे आम्ही कलिंगड खात होतं. हे गरम स्लाइस झालं आणि गार कलिंगड झालं. आम्ही स्लाइसचं पार्टी करत होतं. एवढं बस बघा. आता आम्ही काय खाते बघा, कलिंगड खाते. इतकं ऊन आहे, उन्हाचं टेम्परेचर बघू शकता. बाहेर बघू वाटा नाही, एवढं कडक कडक ऊन पडले. बाहेरच्या गरम झाल्या अरे अरे घरामध्ये येत आहेत असं. घरात पण बसू वाटा नाही, एवढं गरमाई आहे. आणि बघा आता आम्ही काय घेतलं, ह्याच्यात घेतलं स्लाईस आणि इथे घेतलं कलिंगड. सकाळ धरणं बरंचसं खाल्लं बरं का. ताक पिलो नाही का, लस्सी वगैरे पण पिलो. कारण की उन्हाळाच एवढा कडक आहे ना की बापाच्या बाहेरच दमच निघत नाही कसलंच.
आणि इथे बघा छोट्या छोट्या कोंबड्या आल्यात, तुम्हाला दिसतात का नाही काय माहिती पाणी प्यायला. आम्ही ना आमच्या नळात एक मिनटं थांबा देवांश गेला, आमच्या नळाचं ना छोटीशी चिमणी पण बसली बघा त्याच्यावर, त्या कॉकवर. हो काय तुम्हाला दिसते का नाही काय माहिती, पण चिमणी बसली त्या कॉकवर छोटीशी, आणि पाणी पिती कॉकवर बघा. आणि ते कॉक मी कंटिन्यू चालू ठेवलेलं आहे, कारण की ते पाणी वगैरे पितात म्हणून आहे ना ठेवले. कॅमेरा हलते देवांश, थांब ना. आणि हे बघा हे देवांशनी काय उद्योग करून घेतलाय बघा. आम्ही ना किचनमध्ये असताना ना काय बरं बघा देवांशला कमी दिल्यामुळे ना देवांश बघा कसा बघा रुसतोय. त्याला अजून पाहिजे नाही, टाक ग थोडंसं पिऊ त्याला थोडंसं. आणि हे बघा देवांशनी काय उद्योग करून घेतलाय. देवांशनी ना कात्रीने ना त्याचे केसच कापून घेतल्यात. मग असे आम्ही त्या घरात जेवत होतो आणि देवांशनी त्याच्या हाताने हे बघा केस कापून घेतल्यात. त्याच्यावाले कसे कापल्यात बघा, मधनं तेरीना भांग पाडलाय पूर्ण, आहे का नाही देवांश? बघा हा पण म्हणतोय कसा दिसतोय, किती घाण दिसतोय बघा. तो किती छान दिसत होता आणि आता किती घाण दिसतोय. लहान मुलं नाही करतात बरं का, हे असला उद्योग करतात. त्यालाच काय त्यानेच काय, मी सुद्धा माझी भाऊ कापून घेतली होती लहान असताना. मोठे जसं करतात ना तसं आपल्याला पण करावं असं वाटतं. पण मी मारलं त्याला, कारण मला नव्हतं मारलं कोणी, पण मी मारलं त्याला. लय रडला आणि रुसून बसला माझ्याशी बराच वेळ, 1 तासभर तरी तो माझ्याशी बोलला नाही बरं का. आणि आता का माझा पेतोय ना देवांश. हां. आणि बघा ही बॉटल आणली होती माझाची, कालच आणली होती, पाहुणे आलते म्हणून. तर भेटूया आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये.